जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रोजगार सेविका रक्षिता गोरगरिबांचा हक्क मारणारी भक्षिका, वयोवृद्ध नागरिकांनाही लुबाडले। ग्रामस्थांच्या साधेपणाचा लाभ घेऊन लाखो रुपयांचा निधी खाल्ला। बऱ्याच वर्षापासून सुरू होता लुचाड धंदा, मारलेल्या डल्ल्यात अधिकाऱ्यांचा हात। गेल्या दिवसांत देवळी तालुक्यातील दुर्वाडा गावातील रोजगार सेविका रक्षिता मून व तिचे पती प्रफुल्ल द्वारे गोरगरीब ग्रामस्थांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारल्याचे समोर आले। ज्यात चक्क जॉब कार्ड बनवण्यासाठी 500 पासून तर मनरेगा अंतर्गत कामाच्या रोजीवर लाखो रुपये खाल्ल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आधी तुझे घरकुलाचे जे पैसे होते हे तुला भेटले का? नाही, काऊन भेटलेच नाही। म्हाताऱ्या माणसाला कुठं जातं बा, कोणाचं काय पाहत। मनरेगा योजनेच्या अंतर्गत जे तुम्हाला पैसे भेटणार होते ते पैसे तुम्हाला पूर्ण मिळालेले आहेत का? नाही, आम्हाला का नाही तर 2 चेक मिळाले फक्त, बाकीचे चेक मिळाले नाही। आम्ही वाट पाहिली चेकाचीच। मी बोलायला गेली होती त्याच्याजवळ, तर म्हणत होती ते का फंड नाही आहेत येणार, पण मी 2 म्हणून तिले चुकली। पण ते म्हणत होती का येईन बा थांब। कोण म्हणत होतं असं? रक्षिता प्रफुल्ल मून ती अशी बोलत होती का येईन काकू थांबा थोडंशा। तर मी वाट पाहिली पण चक्क आली नाही। तर असं अजून आम्हाला मी हे तलाश केली तर ते आमचेवाले मास्टर प्रतिभा मूनच्या नावावर काढण्यात गेले। म्हणजे त्याचा निधी आला, पण हा निधी त्यांना काढून प्रतिभा मूनच्या नावावर काढण्यात आला। त्यांना प्रतिभा मूनच्या नावावर काढला। बरं, तुमच्यासोबत काय झालं? आमच्यासोबत माझं फक्त एकच मास्टर नाही निघालेला आहे। बाकीचे कोणाच्या नावाने घेण्यात आले ते पैसे? ते जगदीश मून। की किती निधी मागण्यात आला, कुठे कपात केली? तसं काही आम्हाला माहीत नाही, कुठं आहे काय काही पत्ता नाही। आम्हाला फक्त दोन चेक भेटले आहे, 4.5चे 9,000 भेटले, याच्यातून काही पत्ता नाही आहे। आणि दुसरी गोष्ट 1,20,000 भेटते ना, तर त्याच्यातूनही मला 1,15,000 भेटले, ते 5 नाही भेटले। पुन्हा मी देवळीला गेलो 2 डाव। देवळीला गेल्याच्यानंतर त्याला म्हणलं नाही, म्हणे येईन म्हणे तुमचे पैसे म्हणे। बघ केव्हा येईन, आता 12 महिने झाले, 1.5 वर्ष। प्रकारे कोणकोणते पैसे मागितले त्यांनी? मग तर कोणतेच नाही माग, फक्त हे घरकुलचे मागितले 500 रुपये। 500 रुपये कशाचे? जॉब कार्ड बनवण्यासाठी? जॉब कार्ड होण्यासाठी। आणि आता त्या दिवशी आलं ते, त्या दिवशी तो म्हणे अजून 4,000 रुपये द्या, 35,000 रुपये काढून देतो म्हणे। असं तुम्हाला म्हटलं का? हो, काय म्हणे 4,000 रुपये द्या म्हणे न पैसे देतो म्हणे 35,000 शुक्रवारपर्यंत खात्यात टाकून। आमच्याजवळ आहे नाही म्हणलं नगदी, आम्हाला पहिले तुम्ही खात्यात पैसे द्या म्हणलं, वाढ असन तर त्याच्यातूनच तुम्ही घेऊन घ्या हे म्हणलं। कोणी म्हटलं असं? ते प्रफुल्ल मून साहेबाला द्यायला लागते म्हणून 5,000 नगदी घेतली माझ्याकडून। कधी? चेक आल्याबरोबर, पैसे भेटल्याबरोबर 5,000 रुपये घेतले? शेवटचा चेक आला नाही का अजून? नाही। ग्रामसेवक गावात येते का पण बरोबर? नाही, ग्रामसेवक गावात येत नाही। आमच्या इथं 2 महिन्याच्या काठी 1 महिन्याच्या काठी दुडगुड्यात, इथं दुडगुड्याचं तोंडच नाही तिथं ग्रामसेवकचं। नवीन ग्रामसेवक कोण आहे माहिती आहे का? नाही, माहीतच नाही। नाही आलेच नाही इथं, कोण दिसतच नाही ग्रामसेवक? नाही येतच नाही, इथं पाहिलेच नाही आम्ही तिले। उचलत नाही, फोन केला तर उचलत नाही, आणि कधी येते ते सुद्धा सांगित नाही वेळेवर। त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडत असताना तत्कालीन ग्रामसेवक श्री आगाऊ शुभांगी कांबळे, रोशनी बाळगुदे, आताच्या श्रीमती वैशाली गायकवाड, तत्कालीन गटविकास अधिकारी बारापत्रे आताचे प्रफुल्ल लोखंडे, विस्तार अधिकारी श्री प्रसन्नजीत मुरार व मनरेगा अधिकारी चेतन घोळखांदे डोळ्यावर पट्टी बांधून मलाई खात होते का, की नशेधुंद राहून सगळा प्रकार बघूनही कानाडोळा करत होते? यासारख्या प्रश्नांकडे बघणे महत्त्वपूर्ण असून येणाऱ्या दिवसात गोरगरिबांची हाय घेणाऱ्या लुचाड अधिकारी व रक्षिता मूनसह तिच्या पतीवर जिल्हा परिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी कारवाई करणार का, हे बघणे लक्षणीय आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।